श्री स्वामी समर्थ. चला आज आपण घरच्या घरी गरम मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आता आपण इथं खडे मसाले घेतलेले आहेत, तर आता मी तुम्हाला सांगते. हो का, इथं आपण शहाजिरी घेतलेली आहे, इथं मोठी इलायची घेतलेली आहे, आपण इथं दालचिनी घेतलेली आहे, इथं चक्री फूल घेतलेलं आहे, इथं आपण जिरे घेतलेले आहेत, इथं बडीशेप घेतलेले आहे, इथं जायत्री फूल घेतलेलं आहे, आणि इथं हिंग घेतलेला आहे, हे दगडी फूल घेतलेलं आहे, इथं इलायची घेतलेली आहे बारकी, इथं आपण हे घेतलेलं आहे, इथं आपण जायफळ घेतलेलं आहे अर्ध, इथं आपण मिरी घेतलेली आहे, आणि इथं लवंग घेतलेले आहे, आणि हो का इथं तमालपत्र घेतलेलं आहे, इथं आपण धने घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला काय म्हणतात हे माझ्या मैत्रिणींनो कमेंट करून सांगा. तर इथं तवा ठेवलेला आहे, तर आता आपण सगळं तव्यावर भाजून घेऊया एक 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 एक. तर आता आपण इथं धने भाजायला घेतलेले आहेत, आपण धने वेगळे भाजणार आहे, धने आणि तमालपत्र वेगळं भाजणार आहे, आणि मग ही सगळे. तर हो का आपले इथं धने भाजलेले आहेत. आपण ह्याला फक्त खालीवर का करून घ्यायचं की ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे, म्हणून आपण ह्याला थोडं थोडं भाजून घ्यायचंय. तर आता आपण धने काढून घेऊया. तर आता आपण हे मसाले टाकलेले आहेत, लवंग, दालचिनी आणि हिंग आणि मिरे ही एवढे टाकलेले आहेत. आपण आता ह्यांना एवढ्याला ह्याचा कच्चापणा जाण्यासाठी आता ह्यांना गवळं गवळं भाजून घेऊया. हो का, ही आपला मसाला भाजलेला आहे, तर आता आपण काढून घेऊया. आता आपण चक्री फूल टाकले, मोठी इलायची टाकली, बारकी इलायची टाकलेली आहे, आणि जायफळ टाकलेले आहे. आता आपण ह्यांना परतून घेऊया थोडं. हो का, हे पण आपला मसाला आहे, मस्त असा भाजलेला खमंग वास यायला लागलेला आहे. आता ही पी काढून घेऊया आपण. आता आपण ह्याच्यामध्ये उंच शहाजिरी, जिरे आणि बडीशेप आणि जायत्री फूल ही एकत्र भाजायला लागलोय आपण. का तर आपण वायला मसाला का भाजतो की ही लय लवकर जळतंय ना, ही छोटे छोटे असतात म्हणून ह्यांना वेगळं भाजून घ्यायचं, म्हणून सगळा मसाला थोडा थोडा वेगळा भाजायचा, त्याच्या परीनं तिथे मसाला भाजून घ्यायचा माझ्या मैत्रिणीनं. आता ही लय लवकर जळतंय ना, आणि ह्यांचा कच्चापणा गेला की मग एकदम छान असा मसाला घरगुती बनतो. आणि सगळा मसाला भाजलेला कसं कळतंय की असं खमंग वास आला की असं समजायचं की सगळा मसाला आपला भाजलेला आहे. आता हो का, आपला हे पण मसाला भाजलेला आहे, काढून घेऊया. आता आपण हे दगडी फूल टाकलेला आहे, तर आता आपण हे दगडी फूल गवळे गवळे भाजून घेऊया. हो का, असं गवळं 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 भाजायचं सगळा मसाला. हो का, आपला दगडी फूल पण भाजलेला आहे, आता काढून घेऊया आपण. हो का, आता आपण तमालपत्र टाकलेलं आहे, तर ह्याला पण असं गवळं थोडं असं लालसरपणा येस्तोवर भाजायचं. आणि माझ्या मैत्रिणींनो माझ्याकडे खसखस नव्हती म्हणून मी टाकली नाही, तुम्ही आवर्जून खसखस टाका. हो का, आपले तमालपत्र पण हो का कसे असे हो का गोल्डन गोल्डन कलर आलाय ना, असा गोल्डन कलर हे करायचा म्हणजे छान होते. हो का, गोल्डन कलर आला. आता आपण तमालपत्र हे काढून घेऊ. मग आपला सगळा मसाला असा भाजलेला आहे आणि गार झालेला आहे, तर आपण हे मिक्सरमधून आणि हो का इथं ही तमालपत्र हे सगळं एकत्र टाकून आता फिरवून घेऊया. बघा हो का, असं आपण हे केलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. तर हो का इथं आपण सोजीची चाळण घेतलेली आहे, सोजीची चाळण घ्यायची बारीक ह्याची. आता आपण ही मसाला चाळून घेऊया. तर हो का असा आपण चाळून घेऊया मस्त. बघा माझ्या मैत्रिणीनं हो का असा मसाला झालेला आहे, आणि एकदम एवढा वास तर एवढा सुंदर यायला लागलाय ना. घरच्या घरी गरम मसाला कसा बनवायचा तर नक्की माझ्या मैत्रिणींनो एकदा मी जसं सांगितले तसं बनवून बघा. आणि प्रत्येक म्हणजे मसाल्याच्या भाजीला तुम्ही हा मसाला वापरला ना, एकदम सुंदर भाज्या चवीला तरी होत्यात, आणि टेस्ट पण लई छान होते. तुम्ही नॉनव्हेजच्या पण डिशला वापरू शकता आणि व्हेजच्या पण डिशला वापरू शकता. जेवढ्या तुम्ही मसाल्याच्या भाज्या करणार आहेत ना, त्या मसाल्याच्या प्रत्येक भाजीला तुम्ही हा गरम मसाला घरच्या घरी बनवून वापरला ना, एकदम चवीला छान भाज्या होत्यात. आणि कसा वाटला मला घरच्या घरी माझा गरम मसाला तर कमेंट करा, फॉलो करा, आणि तुम्ही वेगळं असंच काय बनवत असेल तेही मला कमेंट करून सांगा. आणि